मित्र हो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत वर्ग 10वा इतिहास राज्यशास्त्र या विषयांची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहणार आहोत. तसेच बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केले जातील. त्यामुळे आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे. तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे सहकारी श्रीकांत देशपांडे यांच्या विज्ञान विषयांच्या, त्याचबरोबर बालाजी सोमवंशी सर यांच्या गणित विषयांच्या व्हिडिओची लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्यामुळे आपण ती पण पाहावी. तर आपण सुरू करूया इतिहास राज्यशास्त्र या विषयांची प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासह. या व्हिडिओतील बरेच प्रश्न आपल्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये आपणास विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिले जे विधान आहे ते आपण पाहूया. पहिले विधान आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. यासाठी पर्याय अ कार्ल मार्क्स, ब लुशिया फेबर, क मायकेल फुको आणि ड ऑल्टियर. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क मायकेल फुको. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे टिंबटिंब हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. यासाठी पर्याय अ दीनबंधू, ब प्रभाकर, क दर्पण आणि ड केशरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क दर्पण. त्यानंतर तिसरे विधान आपण पाहू. तिसरे विधान आहे ललित कलांना टिंबटिंब असेही म्हटले जाते. यासाठी पर्याय अ लोककला, ब अंगिक कला, क दृक्कला आणि ड नागरकला. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब अंगिक कला. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो आपण पाहूया. प्रश्न पहिला ब आहे तो म्हणजे पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. यामध्ये 3 गट दिले जातील. त्यापैकी पहिला गट आपण पाहू. पहिला गट आहे विका राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. दुसरा आहे स्वातंत्र्यवीर विलास सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857 चे स्वातंत्र्य समर. त्यानंतर 3 जे आहेत ते म्हणजे पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना आणि 4 महात्मा फुले गुलामगिरी. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना. त्यानंतर दुसरा गट आपण पाहू. दुसरा गट आहे त्यामध्ये 1 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 2 केसरी बाळ गंगाधर टिळक, त्यानंतर 3 दीनबंधू गोपाळ हरी देशमुख आणि 4 प्रभाकर भाऊ महाजन. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे दीनबंधू गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे कुतुब मिनार मेहरौली, त्यानंतर 2 छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, त्यानंतर 3 गोल घुमट विजापूर आणि ताजमहाल आग्रा. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही 2 संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे. तर त्यातील पहिले जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. पहिले संकल्पना चित्र आहे भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे. तर कोणकोणती आहेत ते 4 वारसा स्थळे आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये 1 अजिंठा लेणी, त्यानंतर 2 आग्र्याचा किल्ला, त्यानंतर 3 ताजमहाल आणि 4 जो आहे तो म्हणजे खजुराहो येथील मंदिरे. त्याचबरोबर कोणार्क येथील मंदिर असे आपण इतरही लिहू शकता. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे आधुनिक इतिहासाची साधने बनलेल्या परंपरा. कोणकोणत्या परंपरा आहेत ते आपण पाहू. त्यामध्ये 1 गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, त्यानंतर 2 कहाण्यांचे कथन, त्यानंतर 3 गीत व पोवाड्यांचे गायन आणि 4 वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी. त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र आपण पाहू. तिसरे संकल्पना चित्र आहे कला निर्मितीच्या मुळाशी असलेल्या कलाकारातील महत्वाचे घटक. तर कोणकोणते घटक हवे आहेत
ते आपण पाहूया. त्यामध्ये 1 कल्पकता, त्यानंतर 2 संवेदनशीलता, त्यानंतर 3 कौशल्य आणि 4 भावनाशीलता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली जी टीप आहे ती म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर दुसरा आहे सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर तिसरा आहे पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर चौथा आहे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर 1 स्वातंत्र्यपूर्व काळात नावावर निबंध लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती आपण पाहू मराठा चित्रशैली. तर इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये 1 सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली व वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यावरील चित्रे, काचचित्रे आणि भिंतीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आपणास आढळतो. त्यानंतर दुसरा मुद्दा या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातही आहेत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाड्याचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भिंतिचित्रे पाहण्यास मिळतात. त्यानंतर चौथा मुद्दा या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव आपणास पडलेला दिसून येतो. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. तर पहिले विधान आपण पाहू ऑल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते. तर याचे उत्तर ऑल्टियरच्या मते इतिहास लेखनासाठी 1 वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर 2 तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला म्हणून ऑल्टियर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा याची यादी युनेस्को द्वारा जाहीर केली जाते. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1 पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. त्यानंतर 4 काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्यांचे जतन कसे करावे यासाठी दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते आपण पाहू. तिसरे विधान आहे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर याचे उत्तर आहे त्यामध्ये 1 एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा वर्तमानपत्रात काही सदरे असे असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आपणास समजतात. त्यानंतर तिसरा मुद्दा वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ आपणास अभ्यासावा लागतो.
त्यानंतर चौथा मुद्दा, दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात, म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतर प्रश्न चौथे जे विधान आहे ते आपण पाहू. अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. तर याचे उत्तर जे आहे ते उत्तर आपण पाहू. त्यामध्ये एक, ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात, तर जे दस्तावेज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. त्यानंतर 2, हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. त्यानंतर 3, ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध घेणे ही कामेही ग्रंथालयाकडून केली जातात. 4, इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणे शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे आपणास लिहायची आहेत. तर हा जो उतारा आपण निवडलेला आहे, तर आपण हा जो उतारा निवडलेला आहे हा उतारा 5व्या प्रकरणातील आहे. तर यावर आधारित कोणकोणते प्रश्न आपण पाहू. त्यामध्ये 1, आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते? तर याचे उत्तर, आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. त्यानंतर दुसरा मुद्दा, आकाशवाणी हे नाव कसे पडले? तर याचे उत्तर, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. तिसरा प्रश्न आहे, IBC चे नामकरण काय झाले? तर याचे उत्तर, IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजे ISBS असे नामकरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR असे नामकरण केले गेले. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. तर त्यातील प्रश्न पहिला जो आपण आहे तो आपण पाहूया. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये 1, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 2, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर 3, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो यांचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. तर याचे उत्तर, 1, अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले. त्यामध्ये 2, गुहाचित्रामधील प्राणी, मनुष्यकृती, झाडे, शिकारींचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. त्यानंतर 3, अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीतील चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धती व चित्रामध्ये वापरल्या गेलेल्या रंगामध्ये फरक होत गेला. त्याचबरोबर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक द्रव्यापासून, वनस्पतीच्या पानापासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेल्या नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. त्यानंतर 5वा मुद्दा, नवाश्मयुगात विकसित झालेल्या मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभाप्रसंगी घराच्या भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा
चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? तर याचे जे उत्तर आहे, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. त्यामध्ये एक, प्रकल्पाअंतर्गत वारसा स्थळांच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्थानिक समाजांची घडण आणि मानसिकता कशी आहे यांच्यापुढे त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो. तसेच तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनाचे नियोजन करता येते. त्यानंतर चौथा मुद्दा, नियोजित प्रकल्पाच्या कामात स्थानिक लोकांचा सहभाग करून घेता येतो. त्यानंतर पाचवा मुद्दा, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत? तर याचे जे उत्तर आहे, वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जगभर पुढील मार्ग अवलंबले जात असत. त्यामध्ये एक, इजिप्तमध्ये सरकारी आदेशांची कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. जुलियस सीझरच्या काळी ऍक्टा डायना म्हणजे रोजच्या घटना नावाची वृत्तपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. तसेच चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. त्यानंतर चौथा मुद्दा, इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनाची पत्रके प्रवासी तसेच फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. त्यानंतर पाचवा मुद्दा, अनेक राज्यात राज्याचे राज्यकारभारातील प्रतिनिधी राजांचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्वाच्या बातम्या राज्यापर्यंत पोहोचवत असत. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो आपण पाहू. प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी 2 विधाने विचारली जातील 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब. यासाठी पर्याय प्रौढ मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागांचे धोरण आणि ड न्यायालयीन निर्णय. त्याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर दुसरे विधान पाहू. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. यासाठी पर्याय अ निवड, ब परिसीमन, क मतदान आणि ड वेळापत्रक. त्याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब परिसीमन. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मतदार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे जे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. कारण एक, राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यानंतर 2, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून
त्यांचा या कार्यक्रमाला पाठिंबा मिळवतात. त्यानंतर 3. या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतात. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते आपण पाहू. तिसरे विधान आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. तर याचे उत्तर, हे विधान चूक आहे. कारण एक, निवडणुकींची संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. नंतर 2. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. त्यानंतर 3. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगांची स्थापना केली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करावायची आहे. त्यामध्ये पहिली आहे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर, 1. शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा. यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. त्यानंतर दुसरा मुद्दा, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेचे उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. त्यानंतर चौथा मुद्दा, माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झाली. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे प्रादेशिकता. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. त्यानंतर 2. भौगोलिक विविधतेत बरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी याबाबतही भारतात विविधता आढळते. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्व बाबीबाबत अस्मिता निर्माण होते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. याला प्रादेशिकता असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर पुढील जे संकल्पना चित्र आहे ते आपणास पूर्ण करायचे आहे. संकल्पना चित्र आहे भारतातील राष्ट्रीय पक्ष. तर कोणकोणते पक्ष आहेत त्यापैकी कोणते 4 पक्ष आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्यानंतर 2. भारतीय जनता पक्ष. त्यानंतर 3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 4. भारतीय कम्युनिस्ट पक्ष. त्यानंतर पुढील जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहू. पुढील संकल्पना चित्र आहे ते म्हणजे मतदार याद्याबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे. तर कोणकोणती कामे आहेत ती आपण पाहू. त्यामध्ये 1. मतदार याद्या तयार करणे. त्यानंतर 2. नव्या मतदारांचा मतदान यादीत समावेश करणे. त्यानंतर 3. मृत वा स्थलांतरितांची नावे वगळणे. आणि 4. अद्ययावत मतदान याद्या प्रसिद्ध करणे. ही सर्व कामे करावी लागतात. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणता एक प्रश्न सोडवायचा आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. तर याचे उत्तर, 1. निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमाचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये या संबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नये म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. तर याचे जे उत्तर आहे
त्यामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक, ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्यक्ती म्हणून सर्वांना दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि चौथाच मुद्दा आहे तो म्हणजे सर्वांना विकासाची समान संधी देणे. तर मित्रहो, अशाच प्रकारे 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने